पावसाळी पर्यटनाचा अतिउत्साह पर्यटकांना नडल्याची घटना घडलेली आहे। नाशिक जिल्ह्यातील अंजनेरीवर अडकलेल्या 10 पर्यटकांची वन विभागाने सुटका केली आहे। तब्बल 6 तासांच्या अथक परिश्रमानंतर वन विभागाने अंजनेरीवरून पर्यटकांना सुखरूप उतरवलेले आहे। पर्यटकांनी पावसाच्या अलर्टकडे दुर्लक्ष केल्यामुळे ते पाण्याच्या लोंढ्यामध्ये सापडले होते। मात्र अखेर वन विभागाच्या प्रयत्नांनंतर यांना खाली उतरवण्यात यश आलेलं आहे। सध्या साम टीव्हीवर आपण याच घटनेची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतोय। नाशिकला अतिमुसळधार पावसाचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे। असं असताना सुद्धा अंजनेरी या डोंगरावरती पर्यटनासाठी न जाण्याच्या सूचना वन विभागाने दिल्या होत्या। मात्र काही अतिउत्साही तरुण पर्यटन स्थळाला भेट देण्यासाठी गेले आणि त्यांचा अतिउत्साह अंगलट आलेला आहे। अधिकचे अपडेट घेण्यासाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे यांच्याकडे। अभिजित, आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो या तरुणांचा अतिउत्साह त्यांच्याच अंगलट आल्याचं पाहायला मिळतंय। ही संपूर्ण घटना काय विस्तृत सांगणार? अंजनेरी गडावरून खाली येत आहे आणि त्यातूनच मग वन विभागाच्या पथकाने अगदी मानवी साखळी करून आपला जीव धोक्यात घालून या अडकलेल्या पर्यटकांची सुटका केली। खरं तर नाशिकला पावसाचा अलर्ट देण्यात आलेला होता। काल रविवारचा दिवस होता आणि प्रचंड अशी गर्दी पर्यटकांनी पावसाळी पर्यटनासाठी केलेली होती। मात्र पावसाचा अलर्ट असल्यामुळे पर्यटकांनी वर गडावर जाऊ नये अशा पद्धतीचं आवाहन वन विभागाने केलं होतं। मात्र यातले हे जे 10 पर्यटक आहेत त्यांनी अतिउत्साहाच्या भरात वन विभागाच्या अलर्टकडे दुर्लक्ष करून डोंगरावर चढायला सुरुवात केली। मात्र त्यानंतर दुपारच्या सुमारास अचानकपणे जोराचा मुसळधार असा पाऊस सुरू झाला आणि ज्या पायऱ्या खाली येण्यासाठी होत्या त्या सर्व पायऱ्यांवर पाण्याचे लोंढे प्रचंड असे वेगाने वाहत होते आणि त्यामुळे पर्यटकांची घाबरगुंडी उडाली। ते त्या ठिकाणी वर अडकून पडलेले होते। मग त्यानंतर काही पर्यटकांनी जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाला मदतीसाठी फोन केला आणि त्यानंतर मग वन विभागाचं पथक जे आहे ते या सर्व पर्यटकांची सुटका करण्यासाठी वन विभागाकडून आता या सर्व पर्यटकांना खाली सुखरूप आणण्यात आलेले। धन्यवाद अभिजित, आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल।